हो. कधी आणि कोणी बोलवलं त्यांना? एक मिनिट आई, मी आधीच सांगितलंय मी त्यांच्यासोबत बिझनेस करणार नाहीये, तरी तुम्ही का बोलवलं त्यांना? हो हो हो, किती प्रश्नांचा वडीमार करतोयस? हे बघ, सगळ्याची उत्तरं मिळतील, आधी बाहेर चल. आई, मी आधीच सांगितलंय तो माणूस आहे ना विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. जो आपल्या माणसांच्या आयुष्यासोबत खेळू शकतो तो बिझनेस काय सांभाळेल? काय बरळतोस तू हे? काय नाही, पण मी बाहेर येणार नाहीये बस. हे बघ विश्वा, मला मला माहिती आहे तुला ह्या पार्टनरशिपमधनं बाहेर पडायचंय, हो की नाही? मी नाही तुला फोर्स करणार. अरे पण ते आपल्या घरी आलेत, ते घरी आल्यानंतर त्यांच्याशी न बोलणं, त्यांच्या समोर न जाणं योग्य नाही ना दिसत. आणि तो वागतो ते बरं दिसतं का? आजपर्यंत जे त्यांनी केलंय ते सगळं बरं दिसतं का तुला? विश्वा पुरे शांत हो. विश्वा रे, बाबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, एकदा माझ्यासाठी चल ना. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? अरे नाही, झोपून नाही चालणार. पगार घेणार आहे म्हटल्यावर काम चोखच व्हायला पाहिजे. जो वॉचमन मिळालाय तो चांगला आहे, टिकेल ना महिनाभर? हा, कारण आपल्याला महिनाभरच हवंय. महिनाभरात तुमचं घर बांधून होईल ना? बरोबर आहे, पण मी सगळी शहानिशा केलेली आहे. हा, चांगला वॉचमन आहे तो. हेच मला नाही आवडत. म्हणजे लगेच माणसांवर विश्वास ठेवण्याची ही वाईट सवय, ही अशी वाईट सवय आमच्या तीर्थरूपाने. म्हणून आता ते जिथे आहेत ना तिथे आहे. आपल्याला नाही असं. आता आपण या माणसाला नोकरीवर ठेवलंय की नाही, मग हा माणूस नोकरीवर आलाय की नाही, काम करतोय की नाही हे बघितलं पाहिजे. लगेच विश्वास नाही ठेवायचा. 10,000 रुपये देणार आहे शेवटी ना. मग चला बघू पटकन. हो चला. वाह, काय प्रामाणिक वॉचमन मिळालाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण 10,000 पगार जरा जास्तच आहे नाही? ते 8,000 होईल का विचारलं का तुम्ही? हा, 8,000? हा, तेही कमी होऊ शकतात. कसं? तसंही आपल्याला वॉचमॅन रात्री लागतो. हा, मग तुम्हीच येऊन बसत जा ना इथे. हो काय साहेब. ठीक आहे ठीक आहे, दिले 10,000 दान केले असे समजतो. पण हो, हे घर महिन्याभरात बांधून काढा. हे 10,000 पगार मला महिन्याभराच्या वर परवडणार नाही. हो, एकटा कमवताय मी घरी. आई वडील बायका पोरं सगळंच आहे मला. हा, जरा ते सांभाळा. एका महिन्यात कंप्लीट करा आणि आता मला घरी सोडा. चांगला आहे वॉचमन. चला चला. खरं तर मला जगाला ओरडून सांगायचंय की तो किती नीच माणूस आहे ते. आणि मला या गोष्टीची भीती वाटते आजी, की जर का त्या जयंतची ती घाणेरडी कृत्य कुणाला कळली तर तू त्यांची तीच अवस्था करेल जी त्याने तुझी केली आहे का? आजी, मला ना काही कळत नाहीये, मला काही सुचत नाहीये, म्हणून मी ते तिकडे निघून आले. जशी नेहमी यायचे जेव्हा मला काही कळायचं नाही, काही सुचायचं नाही, मी कशी धावत यायचे ना तुझ्याकडे. आणि मी तुम्हाला कायम सांगायचीस की जानू बाळा, अगं एवढं काही नाही, प्रत्येकाला आपला मार्ग सापडतो.
तुलाही सापडेल असं सांगायचीस की नाही? आजी तसंच आताही सांग ना मला, बोल ना माझ्याशी. आजी सांगशील ना? बोल ना ग आजी, असं सांगशील ना तू मला? हा सांगशील ना आजी? आजी मी त्या जयंतला अजिबात सोडणार नाहीये. आजी येते आता.